चला तर आता आज आपण ना थापून वडी बनवणार आहोत। ही ह्याला पातोडी पण म्हणतात आणि ह्याला बेसनाची वडी पण म्हणतात किंवा आम्ही तर ह्याला थापून वडी म्हणतो। अशी मऊ लुसलुशीत खायला तर एकदम अप्रतिम लागते। अशी ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे। ही थापी वडी बघा मऊ लुसलुशीत होती आणि खाताना पण अशी कोरडी कोरडी लागत नाहीये। तर नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा चमचभर मीठ घेतलेलं आहे, एक लसणाचा कांदा, चिमूटभर हळद, एक चमचा जिरं, कोथिंबीर आणि तिखट मिरच्या घेतल्यात 5-6। तुम्ही तुमच्या कमी चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता ह्याचं आपण वाटण करून घेऊया आणि ह्याचं वाटण असं जाडसरच करायचं, बारीक करायचं नाहीये। तर सगळं आपण हे वाटून घेऊया। हे हळद आणि मीठ ना मी बेसन कालवताना त्याच्यामध्ये टाकणार आहे। हे बघा आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे। हे बघा जाडसरच असं वाटून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही की जाडसरच वाटलेलं आहे। चला तर आता आपण ही बेसनाचा घोळ तयार करून घेऊया। हे बघा मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी हळद आणि मीठ राहिलं होतं आपलं टाकायचं ते टाकणार आहे। आता लागेल असं पाणी घालून आपल्याला ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये गिटोळ्या होऊ नयेत। त्यामुळे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, बघू शकता मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे मी। हे बघा आपलं थोडं थोडं पाणी घालूनच असं सगळं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग आपल्या गिटोळ्या होत्या। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून असं चांगलं बॅटर आपला तयार करून घ्यायचा। हे बघू शकता तुम्ही की आता हे आपले एक पण ह्याच्यामध्ये गिटोळ्या झालेल्या नाहीत, चांगलं मस्त असं मिक्स झालेलं आहे। चला तर मग आता राहिला आपला तडका, तर आता ह्याला आपण तडका मारून घेऊ। तर आता मी ही कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले तर थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, थोडेसे जिरं पण टाकलेलं आहे। तर आता हे आपण वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून थोडंसं असं कमी गॅसवरती चांगलं थोडंसं असं परतून घ्यायचं। बघा चांगलं असं परतून घ्यायचं थोडंसं, म्हणजे आपलं भाजलं जाईल। तर आता बॅटर तयार करून घेतलेलं आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया। थोडंसं परत विसळून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि चांगलं असं हे फास्ट गॅसवरतीच हलवत राहायचं, नाहीतर मग आपल्या गिटोळ्या होत्या। त्यामुळं फास्ट गॅसवरती चांगलं असं हलवून घ्यायचं। तर चांगलं आपलं असं मिक्स झालेलं आहे, एक पण गिटोळी झालेलं नाही। चांगलं सतत असं हलवत राहिल्यामुळे आपली गिटोळी अजिबात झालेली नाही, तर मऊ लुसलुशी झाले। तर आता ह्याला एक 5 मिनिटं आपण असे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा आता आपलं बेसन चांगलं असं वाफलून निघलेलं आहे, मऊ लुसलुशीत झालेलं आहे। तर त्याच्यामुळे चांगलं असं वाफलून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्या अशा कच्च्या राहणार नाहीत किंवा बेसन पण कच्चं राहणार नाहीये। आता ताट घेतलेलं आहे, त्याला मी असं थोडंसं तेल लावून घेते हाताने, असं थोडंसं तेल लावून तुम्ही ब्रशने पण लावू शकता आणि नाही लावलं तरी पण चालतं आणि लावलं तरी पण चालतं। असं काही नाही की जागा बेसन काय होतं जागा सोडतं, चिटकत नाही। असं बेसन चांगलं भाजलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात चिटकणार नाहीये, बघू शकता। तर आता ह्याच्यावरती मी बेसन टाकून घेतलेलं आहे। तर याला असं थोडंसं तुम्ही तांब्या किंवा प्लेटीने असं पोळत असलं तर तुम्ही थापून घेऊ शकता। तर मी थोडं थोडंसं चमच्याने त्याला सट करून घेतलेलं आहे। तर आता मी ही ताटावरती सगळं बेसन असं थापून घेतलेलं आहे, एवढं असं चांगलं थापून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं, गरम लागत असलं तर थोडंसं असं हाताला पाणी लावून आणि सगळं हे थापून घ्यायचं, म्हणजे जरी आपल्या म्हणजे असं चिरण्या वगैरे जरी पडलेल्या असल्या तरी थोडंसं असं म्हणजे हाताने थापल्याच्या नंतर चांगलं असं शाप येतात आणि वडी चांगली बनते। हे बघा असं चांगलं मी असं कडणी वगैरे असं हाताने चांगलं थापून घेतलेलं आहे। ते बघा चला तर आता आपली ही वडी चांगली थापून झालेली आहे। तर आता ह्याच्यावरती आपण थोडेसे तीळ घालूया। हे बघा तीळ घालूया आणि सुकं खोबरं पण तुम्ही घालू शकता, पण मी इथं ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे, हिसून घेतलेला आहे ओलं खोबरं। तर आता हे सगळं ओलं खोबरं आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण थोडीशी आणखीन कोथिंबीर घालूया। हातानेच असं असं चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे आपली वडी वाढताना वगैरे त्याच्यावरचं ते पडणार नाही, ते सट होतं। त्याच्यामुळे थोडंसं बघा हाताने असं मी थापलेलं आहे ह्याच्यावरती।
तर आता हे आपलं पूर्णपणे थंड करून घेऊया। तर आता हे थंड झालेलं आहे पूर्ण। तर आता ह्याच्यात थोडेसे आपण काठ हे सगळे असे कापून घेणार आहोत, कारण आपल्या वड्या एकसारखे येतील ना, त्यामुळे हे सगळे पूर्ण काठ मी काढून घेते, म्हणजे आपल्या वड्या एकसारखे येतील। चला तर आता आपण हे काठ कापून घेऊया। हे बघा, तर आपले आता हे सगळे काठ कापून झालेले आहेत। हे बघा, तर आता ह्याच्या वड्या आपण त्रिकोणी कापून घेऊया। तर ना आता असे हे उभे काप काढून घ्यायचे। उभे काप आपले हे आता पाडून झालेले आहेत। तर आता काय करायचं की आपण हे ताट, तर आता आपलं हे ताट फिरवून असे आडवे काप पाडून घ्यायचे, म्हणजे आपल्या वड्यानं काजू कतरीसारखा असा शेप येतो त्याला। तेव्हा आता सगळ्या अशा मी वड्या कापून घेते। माझ्या वड्या कापून घेईपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा। हे बघा, आपल्या आता वड्या सगळ्या पाडून झालेल्या आहेत। हे बघा किती छान असा आकार आलेला आहे त्रिकोणी, अजिबात ताटाला वगैरे चिटकलेला नाही। आता बघू शकता तुम्ही, शेप पण किती छान आलेला आहे आणि मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत तशा। तर आता हे पारंपरिक पद्धतीच्या वड्या तुम्ही एकदा बनवून बघा, तर कशा वाटतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा। पारंपरिक पद्धतीची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन।